माननीय सीओ साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी प्राप्त झाला। हे आपल्या कसारा केंद्राचं भूषण आहे। अशा केंद्राचे सन्माननीय केंद्र प्रमुख यांचा या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी माननीय कवले सरांना या ठिकाणी आमंत्रित करते की त्यांनी मुख्याध्यापक यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा या ठिकाणी स्वागत करायचं, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांमध्ये साहेबांचं आपण कौतुक करत आहोत की असे म्हणजे योद्धा ज्याला आपण म्हणतो की ज्या माझ्या मित्रासाठी माझ्या केंद्रासाठी इतकं उत्कृष्ट काम या सन्मानाने काम केलेलं आहे की त्यांचा सन्मान राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी प्रेझेंटेशन पण दिलेलं आहे। पुणे या ठिकाणी अशा रीतीने सतत केंद्राच्या शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी धडपडणारे आदरणीय केंद्र प्रमुख यांना शाळेकडून निश्चितच एक कडक सलाम आहे। त्यानंतर डॉक्टर कल्पेश अंकुश सावंत साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी भोई सरांना आमंत्रित करते की त्यांनी या महान व्यक्तीचं ज्यांनी आपल्या शाळेसाठी खूप असं अनमोल योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तीला या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी भोई सरांना सांगत आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा आपण सन्मान करूया। असंच योगदान आणि प्रेम आमच्या शाळेवरती असू द्या। जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दोंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्यांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की या महान व्यक्तीमध्ये मी काही गुण वैशिष्ट्य पाहिली ती मी माझ्या 32 वर्ष सेवेमध्ये कुठे पाहिली नसते। अशी संवेदनशीलता आपल्या शाळा म्हणजे आपलं कुटुंब सकाळी उठले का पहिले शाळेत आणि शाळेमध्ये काय कमतरता आहे कोणत्या गोष्टीची गरज आहे अशा या महान व्यक्तीचं कौतुक करण्यासाठी मी सन्माननीय गायकवाड सर यांना आमंत्रित करते की त्यांनी येऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अशा या व्यक्तीचं आपण कौतुक करत आहोत की मला खरंच अभिमानाची गोष्ट आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये तत्पर काय हवंय काय नको प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर शाळेसाठी योगदान खूप छान आहे त्यांचं। आणि असेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रत्येक शाळेला जर लाभले तर मला वाटत नाही की कसारा किती पुढे जाईल। मला वाटतं उंच अति उंच शिखरावर कसाऱ्याचं नाव नक्कीच गाजेल। त्यानंतर आमच्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आताच त्यांना 1-1.5 महिना झाला येऊन त्या शाळेमध्ये आल्यानंतर एक प्रसन्न वातावरण संगीतमय परिपाठ संगीतमय पाढे प्रत्येक वर्गाची स्वच्छता शौचालयाची स्वच्छता दप्तर कसं आपलं व्यवस्थित राहील मुलांना शिस्त कशी लागेल या सगळ्या गोष्टीने बारकाईने लक्ष देणारे आदरणीय रामचंद्रजी विशे सर यांचं या ठिकाणी सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मी संध्या शिंदे मॅडम यांना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। संध्या शिंदे मॅडम जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या मुख्याध्यापकांचं कौतुक आणि सन्मान पुष्पगुच्छ देऊन संध्या शिंदे मॅडम करीत आहेत। जोरदार एकदा टाळ्या होऊ दे सरांसाठी। असेच मुख्याध्यापक आपल्या कसारा शाळेसाठी नेहमी नेहमी लाभू दे अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करते। त्यानंतर माझ्या सर्वात सिनियर मॅडम या ठिकाणी बसलेल्या आहेत हेमलता शिंदे मॅडम। या मॅडमांचं वैशिष्ट्य असे की ते नेहमी हसतमुखाने हळूवारपणे विद्यार्थ्यांशी समरस होतात। प्रत्येकाची म्हणजे जे शाळेचं व्यवस्थापन आहे गांगुर्डे मॅडम नसतील किंवा आमचे मुख्याध्यापक नसतील त्यावेळेला संपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या माझ्या सहशिक्षिका आदरणीय हेमलता शिंदे मॅडम यांचं मी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मोरे मॅडम यांना विनंती करते की आपण आपल्या या भगिनीचा ज्येष्ठ भगिनीचा या ठिकाणी सन्मान करूया। त्यांना पुष्पगुच्छ देऊन तर जरा जोरात टाळ्या होऊ द्या मॅडमांसाठी। त्या पण आता लवकरच रिटायरमेंट कडे चाललेल्या
यानंतर माझे ज्येष्ठ वरिष्ठ शिक्षक सन्माननीय भोई सर म्हटलं की त्यांचं मोत्याचं अक्षर, सुंदर हस्ताक्षर, कडक शिस्त, वर्गामध्ये मुलं काय चोटमोट करते अजिबात नाही, एकदम छान नीटनेटका वर्ग असे माझे त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेत असतो बऱ्याच गोष्टींची असे आमचे भोई सर यांना मी या ठिकाणी लोंगे सरांना आमंत्रित करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं. लोंगे सर कुठे गेले? वर्गात गेले. कोठवळ सर या. कोठवळ सरांच्या हस्ते मी त्यांचा या ठिकाणी स्वागत करू इच्छिते. सन्माननीय भोई सर, तर असा आमचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी अतिशय मेहनतीने आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायला मला निश्चित आवडेल की ज्या शाळेमध्ये त्या परीक्षाची स्कॉलरशिप आणि नवोदय जरी नसलं तरी त्यांच्याच लेवलला बरे त्याच्यापेक्षा जास्त म्हणेल मी मंथन परीक्षा आणि बीटीएस परीक्षा या परीक्षेमध्ये बीटीएस परीक्षेमध्ये 33 विद्यार्थी बसले आणि 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किती विद्यार्थी? 30. म्हणजे हा जो आकडा आहे हा हे सांगतो मागच्या वर्षी कमी होते, 15 काहीतरी मुलं होती, यंदा तो आकडा वाढलेला आहे. म्हणजे उत्तरोत्तर आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आणि तसंच मंथन परीक्षेमध्ये देखील 28 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत, म्हणजे पास झालेले आहेत चांगल्या मार्गाने. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या शाळेचा विकास हा निश्चितच चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि पुढील सूत्र मी खवणे सरांकडे देत आहे. धन्यवाद शिरोली मॅडम. खरं म्हणजे कोणत्याही कार्यक्रमामध्ये जे सूत्रसंचालन असतं ते शिरोली मॅडमची जी शैली आहे ते शिरोली मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी मी वेगळ्या मार्गाने विनंती करतो की आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारायचा आहे. शिरोली